श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 5 समाज 10 मध्ये सिद्धाची लक्षणे सांगितली आहेत, ते आपण पाहत आहात। श्री समर्थांनी ओबी क्रमांक 8 मध्ये काय म्हटलं आहे ते पाहूया। फिटली आशंका स्वभावे, त्यागे विण साधक नोहे। पुढे कथेचा अन्वये, साधक ऐका श्रीराम। फिटली आशंका स्वभावे, त्यागे विण नवे साधक। साधकाचं एक लक्षण समर्थ सांगतात की संसारी मनुष्यही साधक असतो, निस्पृह संन्यासी सुद्धा साधकच असतो। या दोघांच्या साधक अवस्थेमध्ये महत्वाचा दुवा एक आहे, त्याचं नाव आहे त्याग। त्याग जर करेल तर तो साधक आहे। फक्त त्या त्यागाचे 2 प्रकार सांगितले आहेत। एक अंतस्त्याग म्हणजे आतून त्याग करणे, आणि दुसरा त्याग आहे बहिर्संग त्याग। बहिर्संगाचा त्याग हा निस्पृह पुरुष करू शकतो। जसं उदाहरणार्थ, संन्यासी व्यक्ती कुटुंबात राहत नाही। संन्यासी स्वतःचं नाव सुद्धा संन्यास आश्रम धारण केल्यानंतर ती व्यक्ती मूळ स्वतःचे जे नाव ठेवले जाते ते सुद्धा बदलवल्या जाते। संन्यासी व्यक्तीला नातेवाईक नसतात। संन्यासाला संसार नसतो, परंतु संसारी माणसाला मात्र या सगळ्या गोष्टी असतात, परंतु ते बाह्य रूपाने असतात। अंतर्रूपाने मात्र अंतस्त्यागी असतो, तो बहिर्संगी असतो। म्हणून संसार आपण दाईसारखा करावा आणि परमार्थ हा आईसारखा करावा, या शब्दामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत। दाईसारखा संसार करत असताना दाई ज्याप्रमाणे आपल्या मुलाची काळजी घेते, आई पण मुलाची काळजी घेते, पण दाई मुलाची काळजी घेत असताना त्यामध्ये तिचा आंतरिक कुठलाही ओलावा नसतो, कुठलेही ममत्व नसते, कुठल्याही प्रकारचा त्या मुलाबद्दल स्नेह नसतो। त्यामुळे तसा संसार केला गेला पाहिजे। तो आतून त्याग असतो, बहिर मात्र संग असतो। म्हणून अंतस्त्यागी बहिर्संगी असतो। पण परमार्थ करत असताना तो आतून आपण केलेला असला पाहिजे। अंतरापासून परमार्थ करता आला पाहिजे। पण परमार्थामध्ये बाह्य रूपाची, बाह्य परिवर्तनाची फारशी आवश्यकता नसते। म्हणून संसारामध्ये राहून सुद्धा अनेक लोक संन्यासी असतात। त्यांनी भगवी कपडे घातलेच पाहिजे असे बंधन नसते। त्या व्यक्तीला त्यांनी माळ घातली का,
टिळा लावला का, बुक्का लावला का, यावर काही बंधन नसते. त्यांनी लावले असेल तर ठीकच आहे, नसेल लावले तरी त्याचे काही बिघडत नाही, कारण त्यांनी त्याग हा आतून केलेला असतो. म्हणून आमच्या 4 आश्रमांमध्ये वानप्रस्थाश्रम या आश्रमामध्ये त्याग घडतो. संसारिक मनुष्य गृहस्थ आपला वानप्रस्थ स्वीकारतो, याचा अर्थ तो वनात निघून जाणे असा अर्थ इथे अभिप्रेत नाही. म्हणून समर्थांनी येथे आशंका फिटली त्यागे विण, येथे फिटली आशंका स्वभावे त्यागे विण साधक नोहे, पुढे कथेचा अन्वय साधक ऐका. तो सावधपणे तुम्ही ते ऐका. म्हणून अंतस्त्यागीमध्ये अज्ञान, माया आणि संशय या 3 गोष्टीचा त्याग केला जातो. तो त्याग संन्यासीही करतो, तो त्याग गृहस्थही करतो. म्हणून याला अंतस्त्यागी म्हटलेलं आहे. काल आपण रामचंद्रांचं उदाहरण पाहिलं. रामचंद्र हे अंतस्त्यागी होते, परंतु बाहेरून बहिर्संगी होते. अंतर्बोध होता आणि बाहेर ते अज्ञानी म्हणून स्वतःला समजत होते. मला कळत नाही असं समजत होते. अंतर्बोधो बहिर्जड, हा जड म्हणजे मला न कळणारा. काही लोक मुळात जड असतात, परंतु मला सगळं कळते अशा आविर्भावात वागत असतात. काही लोक आतमध्ये त्याला सगळं ज्ञान असते, परंतु बाह्य रूपाने मात्र अत्यंत नम्र असतात आणि कुठल्याही प्रकारचा ज्ञानाचा अहंकार त्या व्यक्तीला आलेला नसतो. त्याला म्हणतात अंत बोधो बहिर्जडहा. अंतर एको बहिर्नाना. तो भगवंताशी इतका जोडलेला असतो की केवळ तो भगवंत आणि तो एकरूप आहे अशा भावातून तो वागत असतो. परंतु जनसामान्यामध्ये वावरताना तो सर्वांप्रमाणे त्याचं आचरण असते. साधू संत सामान्यांसारखे दिसतात, परंतु सामान्यांसारखे दिसून सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व असामान्य असते. समर्थांनी पुढे त्याचं लक्षण सांगितलं आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. मागा झाले निरूपण, साधकाची ओळखण, आता सांगिजेल खुण, सिद्ध लक्षणाची. श्रीराम, आतापर्यंत मी तुम्हाला साधकाची लक्षणे सांगितली, आता सिद्धाची लक्षणे आपण श्रवण करूया. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चये चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. श्रीराम, सिद्धाचं पहिलं लक्षण समर्थ सांगतात. सिद्ध कोणाला म्हणावं? आतापर्यंत साधक पाहिले. पहिल्या वर्गात आम्ही जे ज्ञान प्राप्त केलं ते ज्ञान दुसऱ्या वर्गात असताना पहिल्या वर्गाचं ज्ञान अधिक दुसऱ्या वर्गाचं ज्ञान, तेव्हा तो तिसऱ्या वर्गात जाईल. पण तिसऱ्या वर्गात गेलेला विद्यार्थी तेव्हा पास होऊ शकेल की जेव्हा त्याला पहिल्या वर्गाचं ज्ञान पूर्ण आहे, दुसऱ्या वर्गाचं ज्ञान पूर्ण आहे, तिसऱ्या वर्गाचंही ज्ञान पूर्ण आहे, तेव्हा तो चौथ्या वर्गात जाईल. त्याचप्रमाणे बद्धामध्ये असलेले जे दोष आहे ते सगळे काढून तो मुमुक्षु होतो. मुमुक्षु मध्ये असलेले सगळे दोष तो टाकून मुमुक्षाचे सगळे लक्षण तो अंगीकारून तो साधक होतो. साधकांमध्ये तो साधना करत असताना मुमुक्षाची चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि साधकाच्याही चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि म्हणून तो सिद्धाकडे वळतो. जेव्हा सिद्धाच्या पहिल्या पायरीवर उभा राहतो, पहिल्या त्याचं लक्षण समर्थ सांगताना म्हणतात आहे की साधू वस्तू. साधू या शब्दाचा अर्थ संत, साधू या शब्दाचा अर्थ सत्पुरुष.
पण साधू वस्तू होऊन ठेला, तो व्यक्ती वस्तू होऊन ठेला, याचा अर्थ तो ब्रह्म होऊन राहिला. जेव्हा वस्तू हा शब्द येतो तेव्हा आपण कितीदा तरी याचा पुनरुच्चार केलेला आहे, त्याला आपण ब्रह्मस्वरूप शब्द वापरलेला आहे. साधू ब्रह्मस्वरूपामध्ये असतात. इतकंच नाही तर संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला. आता कुठला संशय? कशाला संशय म्हणायचं? कशाला शंका म्हणायची? तर समर्थ म्हणतात, जो सिद्ध पुरुष आहे त्याच्यामध्ये माया आणि ब्रह्म याचं विभाजन त्यांनी उत्तम प्रकारे केलेलं असते. मी ब्रह्म आहे याबद्दल तो निश्चंक असतो. समोर दिसणारी व्यक्ती, समोर दिसणारं दृश्य ही माया आहे याबद्दल तो निश्चंक असतो. म्हणून समर्थ म्हणतात, संशय ब्रह्मांडा बाहेर गेला, आता शंका राहिलीच नाही. मला दिसणारं सत्य आहे, माझा जीव, माझा देह म्हणजे मी आहे, अशा प्रकारचा शंका, संशय त्याच्या अंतःकरणात वास करत नाही. निश्चयच चळेना, याचा अर्थ मी ब्रह्म आहे, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी, याची त्याला पूर्ण अनुभूती आलेली असते. नुसतं माहिती नाही, नुसती कल्पना नाही, तर त्याला निश्चय चळेना ऐसा झाला, या नाव सिद्ध. समर्थ सिद्धाचं अजून लक्षण सांगताना ते म्हणतात, आता जो आपण विचार केला तो विचार समर्थांनी पुन्हा इथे सांगितलाय. बद्धपणाचे अवगुण मुमुक्षुपणी नसती जाण, मुमुक्षुपणाचे लक्षण साधकपणी नाही श्रीराम. बद्धाचं लक्षण, बद्धाचे अवगुण मुमुक्षुपणामध्ये नसतात. मुमुक्षु याची पूर्ण लक्षणे त्याला ज्ञात झालेली असतात. आणि साधकाच्या अंगी असलेले गुण त्यांनी अंगीकारलेले असतात. समर्थ पुढे म्हणतात, साधकासी संदेह निवृत्ती, पुढे होतसे निवृत्ती, या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा. समर्थांनी किती सुंदर सांगितलं. साधू कसा ओळखायचा? साधकासी संदेह निवृत्ती, साधकपणामध्ये सगळे संदेह संपले. पुढे होत असे निवृत्ती, पुढे निवृत्ती झालेली आहे. निवृत्ती होणे याचा अर्थ कशात न अटकणे, त्याच्यातून बाहेर पडणे, याचा नाव आहे निवृत्ती. समर्थ म्हणतात, या कारणे निसंदेह, आता कुठे संदेह नाही, निसंदेह श्रुती साधू ओळखावा, याला साधू म्हणावं. सिद्ध आणि साधू हे एकच आहे. जो साधू असतो तो सिद्ध असतो. उलट सिद्धापेक्षाही साधू आणि संतांना अधिक गोष्टी येत असतात, माहीत असतात, आणि त्यांचा अधिकार तेवढा जास्त असतो. समर्थ पुढे सांगतात, संशय रहित ज्ञान तेची साधूचे लक्षण, सिद्धा अंगी संशयहीन लागेल कैसा श्रीराम. कर्म मार्ग संशय भरला
साधनी संशय कालवला, सर्वामध्ये संशय भरला, साधू तो निसंदेह श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी संशयरहित ज्ञान या शब्दाला महत्व दिलं आहे। शंकारहित ज्ञानाला याचा अर्थ कुठल्याही प्रकारची आता शंका त्याच्याजवळ राहिलेली नाही। शंका याचा अर्थच अज्ञान आणि शंकारहित होणे याचा अर्थ ज्ञान। म्हणून तो कुठल्याही प्रकारची त्याला आता शंका राहिली नाही, तेची साधूचे लक्षण सिद्ध अंगी संशयहीन लागेल कैचा। सिद्धाच्या अंगामध्ये संशय कसा राहील। म्हणून समर्थ म्हणतात आहे की कर्ममार्ग जरी आम्ही घेतला तर कर्ममार्गामध्ये सुद्धा शंका आहे। कर्म करत असताना आपल्याला अनेक शंका असतात। 4 प्रकारचे जे मार्ग म्हणतो त्यापैकी ज्ञानमार्ग याला सगळं कळलं आहे, तो ज्ञानमार्गाचा अधिकारी होऊन पुढे जातो। कर्ममार्गामध्ये कर्म करत असताना तो साशंक असतो। करत असताना असं मिळेल की नाही मिळेल। व्यवहारातल्या गोष्टी घ्या, एखादा मुलगा परीक्षेला बसला, अभ्यास करून बसला, तो कर्म करतोय, त्याच्या मनामध्ये ही शंका येते की आपल्याला गुण किती मिळतील, 80% मिळतील की 90% मिळतील। तो शंकेमध्ये आहे। कर्म करत असताना मी कर्म करतोय त्याच्यातून हे फळ मिळेल की नाही मिळेल। मी परमेश्वराची भक्ती करतो आहे, शंका आहेच। पण इथे समर्थ म्हणतात आहे कर्म करत असताना तो संशयरहित कर्म करू शकत नाही, त्याला कुठेतरी शंकेची पाल चुकचुकतेच। म्हणजे औषध घेतल्यानंतर सुद्धा मला या गोळीने बरं वाटेल की नाही वाटेल, ही जशी औषध घेतल्यानंतर शंका येते, तसं कर्म करत असताना कुठली तरी शंका येते की आपलं कर्म फलद्रूप होईल की नाही। म्हणून समर्थ म्हणतात साधनी संशय कालवला। साधन मार्गामध्ये सुद्धा आम्हाला शंका येतात, कारण साधनामध्ये सुद्धा आपण डगमगतो। या साधन मार्गातून मला हवं ते प्राप्त होईल की नाही। साधन मार्गात हेच प्रश्न आहे, मी जप करतो, मला भगवंत भेटेल की नाही। साधकांना ही अडचण असते, मी जप करतो, माझ्या गाठी पडलेल्या पुण्यातून मला संसार सुख मिळेल की नाही। साधन मार्गात अडचणी आहेत। तो साधन मार्गात असताना संसाराला तो बाजूला सारून साधन करत नाही, तो त्याच्याबरोबर घेऊन चालतोय। म्हणून समर्थ म्हणतात सर्वांमध्ये संशय भरला, साधू तो निसंशय। सगळ्यांमध्ये संशय आहे, म्हणजे साधकांमध्ये संशय आहे, इथे बद्धामध्ये संशय आहे, मुमुक्षामध्ये संशय आहे। पण जो व्यक्ती सिद्ध आहे तो शंकारहित झालेला आहे, तो सिद्धच आहे, त्यामुळे तो शंकारहित आहे, तो साधू आहे। संशयाचे ज्ञान खोटे। समर्थ म्हणतात एखाद्याला ज्ञान प्राप्त झालं असेल पण शंका असेल त्याच्याजवळ तर ते ज्ञान खोटं आहे। संशयाचे वैराग्य पोरटे। संशय आहे आणि वैराग्य निर्माण केलेलं आहे, ते वैराग्य सुद्धा हेकाड पिसे आहे। समर्थ म्हणतात संशयाचे भजन ओखटे। संशय जर असेल, शंका असेल तरी सुद्धा ते भजन योग्य होत नाही, निर्फळ होये, त्याला फलद्रूप होत नाही। म्हणून समर्थ पुढे सांगताना म्हणतात आहे व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव, सर्व काही श्रीराम। व्यर्थ संशयाचे व्रत,
व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ, निश्चये विण श्रीराम. व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती, संशय वाढवी श्रीराम. व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे, सर्व काही श्रीराम. व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती, निश्चय विण श्रीराम. एक शब्द महत्वाचा त्यातला, निश्चय विण. हा निश्चय विण शब्द समजला की बाकी सगळ्या ओळी एकाच मिनिटात कळतील. निश्चय कोणता? मी ब्रह्म आहे हा निश्चय, मी परमेश्वर आहे हा निश्चय, अहम ब्रह्मास्मी हा निश्चय, तत्वमसी हा निश्चय. म्हणजे महावाक्यातलं कुठलंही वाक्य त्या निश्चयाला जोडा. तो निश्चय एकदा माझा झाला की मी परमेश्वर आहे, हे जेव्हा निश्चयात्मक बोलल्या जाते तेव्हा या सगळ्या गोष्टी सफल होतात. पण जर इथे निश्चय जर समजा ढळत असेल तर या सगळ्या व्यर्थ ठरतात. जिथे निश्चय नाही तिथे संशय आहे. निश्चय झाला की संशय गेला आणि संशय आला की निश्चय ढळला. म्हणून समर्थांनी या सगळ्या ओळी याचं शेवट कशाने केला? निश्चय विण. म्हणून समर्थ किती सुंदर सांगतात, व्यर्थ संशयाचा देव. म्हणजे देव सुद्धा व्यर्थ म्हटला का? म्हटलं निश्चय नसेल तर. पटते का? पहा, व्यर्थ संशयाचा भाव. जर संशय असेल तर भाव नाही, आणि भाव नसेल तर इकडे निश्चयाचा अभाव आहे. म्हणून समर्थ म्हणतात, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही, व्यर्थ संशयाचे व्रत. कारण निश्चय विण, निश्चय झाला असेल तर व्रत सुद्धा योग्य, निश्चय झाला असेल तर तीर्थ सुद्धा योग्य, निश्चय नक्की झाला असेल तर परमार्थ सुद्धा योग्य. पण सगळ्या ठिकाणी जर संशय असेल म्हणजे मी परमेश्वर आहे की नाही ही शंका, याचं नाव आहे संशय. आणि मी परमेश्वर आहे याचं नाव आहे निश्चय. हे दोन शब्द फार महत्वाचे आहे. पुढे पुढे त्याचा फार उपयोग होणार आहे आम्हाला. म्हणून ते दोन शब्द समजून घ्या. मी परमेश्वर आहे हे जर कळलं याचं नाव आहे निश्चय. नाही चळ त्याचं नाव निश्चळ. आणि संशय याचा अर्थ शंका. म्हणून जिथे शंका आहे याचा अर्थ निश्चय झालेला नाही आहे. म्हणून निश्चय करा म्हणजे सगळे प्रश्न सुटतील. काय निश्चय करा? आपण म्हणतो मी नाही, मी निश्चय करील, माझा निश्चय असा आहे. माझा निश्चयाचा अर्थ मी ते पक्क ठरवलेलं आहे. तसं मी पक्क ठरवलं पाहिजे. कोणी? साधकाने. एकदा साधकाने त्याच्या अंतःकरणामध्ये आपली खूणगाठ बांधून टाकली की मी परमेश्वर आहे आणि माझ्याशिवाय जगत जे आहे ते सर्व मिथ्या आहे, सगळे प्रश्न सुटले. म्हणून समर्थ म्हणतात, व्यर्थ संशयाची भक्ती. भक्ती करा, तिथे सुद्धा निश्चय असला तर भक्ती उत्तम. व्यर्थ संशयाची प्रीती. संशय असेल तर ते प्रेम सुद्धा खोटं आहे. आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये पती पत्नीचं प्रेम कसं असते? ते निसंशय असते. संशयात्मक आलं, शंका आली की ते प्रेम सुद्धा ओखट होऊन जाते. समर्थ म्हणतात, व्यर्थ संशयाची संगती. संशय वाढवी. एकदा संशय वाढायला लागला, संशय आला की शंकेतून शंका, शंकेतून शंका, शंकेतून शंका जन्माला येते आणि त्याच्यातून आयुष्य नाश पावते. म्हणून समर्थ म्हणतात, व्यर्थ संशयाची जिणे. जगून सुद्धा काय फायदा? संशय ठेवू नका. व्यर्थ संशयाचे धरणे.
व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही, म्हणून व्यर्थ होऊ देऊ नका. काय करा? व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती. याचा अर्थ व्युत्पत्ती म्हणजे संशयरहित विद्वत्ता. संशयी विद्वत्ता याचा अर्थ व्युत्पत्ती, संशयाची व्युत्पत्ती. समर्थ म्हणतात व्यर्थ संशयाची गती निश्चय विण. म्हणून एकदा निश्चय करा की मी परमेश्वर आहे, सगळे प्रश्न सुटतील. म्हणून आपल्या अध्यात्मामध्ये जीवो ब्रह्मैव नापराहा हे वाक्य सर्वथैव सगळ्या अवस्थेमध्ये आणि सगळ्या ग्रंथांमध्ये सगळ्या संतांनी पक्क ठरवलेलं आहे. आणि साधकांना आपल्या मनाची स्थिती परमेश्वर रूप आहे. मी जर परमेश्वर आहे तर माझ्यापासून निर्माण झालेल्या सगळ्या गोष्टी परमेश्वर आहेत. म्हणून हे जगत सुद्धा माया आहे. आणि परमेश्वराने जर ही माया निर्माण केली असेल तर या परमेश्वराची लीला समजून ती समजा. लीला याचा अर्थ चमत्कार, लीला याचा अर्थ माया, लीला या शब्दाचा अर्थ त्याचं सामर्थ्य. तो नाही, त्याचं ते सामर्थ्य आहे. लीला याचा अर्थ त्याचं सामर्थ्य आहे, तो नाही आहे. लीला वेगळी आहे, सामर्थ्य वेगळं, तो स्वतः वेगळा आहे. म्हणून आपण म्हणतो भगवंत वेगळा आहे आणि भगवंताची लीला वेगळी आहे. भगवंत वेगळा आहे, भगवंताची शक्ती वेगळी आहे. भगवंत वेगळा आहे, भगवंताची कृपा वेगळी आहे. म्हणून आपण भगवत आहोत, परमेश्वर रूप आहोत, याचा नाव आहे निश्चय. आणि शंका येणे याचा अर्थ मायेमध्ये अडकणे. म्हणून मायेत अडकू नका असं समर्थ साधकांना सांगतात. एकदा तिथून निसटले आणि तुमचा निश्चय पक्का झाला याचाच अर्थ तुम्ही सिद्ध झाले. राहिलेला भाग उद्याच्या प्रवचनात पाहू. सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.